आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अगो एवढ्या दिवसांनी सगळ्या घरच्यांबरोबर बसाल, घरचा जेवण जेवण मिळता तुका केला का? आता ना गिरिजाबाई, तू 2 घास जास्त खा आणि आराम कर. काय आता फक्त बेल मंजूर झाली आहे, अजून खूप मोठं पल्लो गाठूचा ना तुका. विक्रांत, आय एम सॉरी. सॉरी का म्हणतेस गिरिजा? तुला खूप ऐकून घ्यावं लागलं ना माझ्यामुळे. असं काही झालेलं नाही. किती सहन करतोयस तू माझ्यामुळे. हे काय आता नवीन? नवीन काय? मला दिसत नाही असं वाटतं तुला? किती धडपडतोयस माझ्यासाठी. गिरिजा, मी हे सगळं तुझ्यासाठी नाही करणार तर कुणासाठी करणार? मला शब्दांमध्ये अडकून सिच्युएशन बदलत नाही विक्रांत. मला कळतंय तू खूप सहन करतोयस. मी काही सहन वगैरे करत नाही. मी माझे प्रयत्न करतो. हो, पण तुला यातना तर होत आहेत ना. काका बरोबर होते. कोण काका? रमाकांत काका? त्याचं मनावर घेतीस? गिरिजा, तुला माहितीये तो माणूस कसा आहे? माहितीये मला विक्रांत, पण आज ते बरोबर होते. विक्रांत, काहीही करता येतं, पण पैशांचं सोंग नाही आणता येत. माणसाची लायकी त्याच्या खिशातल्या पैशातून कळते. हे तू बोलतेस गिरिजा? हो, मी बोलतेय. नुसती माणसं असून काही होत नाही, पैसाही लागतो. माझी तेवढी लायकी नाही आहे हे आज सिद्ध झालं. काका बरोबर बोलत होते. काय बोलतेस तू गिरिजा? काय चाललंय तुझं हे पैसा 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 पैसा? पैसा जर एवढा महत्वाचा असता ना गिरिजा, तर पैसा देऊन त्या मुलाला जिवंत करता आलं असतं. शक्य आहे का हे? मग गिरिजा, पैसा एवढा महत्वाचा नाहीये आपल्यासाठी जेवढी आपली माणसं आपल्यासाठी महत्वाची आहेत. हो, पण मला सोडवण्यासाठी पैसाच लागला ना, आणि तोही पाण्यासारखा. नसतंस तर काय केलं असतं? गिरिजा, माझ्यासाठी ना तू महत्वाची आहेस, पैसा नाही. पैसा, संपत्ती, या सगळ्या गोष्टी तुझ्या समोर शून्य आहेत. कळलं? गिरिजा, आम्हा सगळ्यांना तू हवी होतीस, आणि बघ ना, आज तू आमच्यासोबत आहेस. पण मी असून काय होणार आहे? हे अजून संपलं नाहीये. मग संपेल ना, आपण संपवू. तुला जेलमधून बाहेर काढलं ना, मग तसंच लवकरात लवकर आपण ही केस पण संपवूयात. मी आहे ना. का करतोयस एवढं सगळं? का करतोस म्हणजे? तू जर माझ्या जागी असतीस तर तू हे केलं नसतंस का? माझी साथ सोडली असतीस तू? मी जेव्हा घर सोडलं तेव्हा पण तुला माझी साथ सोडता आली असती, पण तू माझ्या मागे खंबीरपणे उभी राहिलीस. सगळ्या गोष्टीतून मला बाहेर काढलंस. मी पण तेच करण्याचा प्रयत्न करतोय गिरिजा. गिरिजा, नवरा बायकोच्या प्रेमात ना
सगळं सहन करण्याची ताकद असते. माझी ताकद तू आहेस. तूच रडलीस तर माझं काय होईल? रडू नकोस, शांत हो. गिरिजा प्लीज. बघ, तू रडलीस ना तर मला पण रडू येईल. चालेल का तुला? मग माझी साथ कधी सोडू नकोस. किती प्रेम करतोस माझ्यावर? तू जेवढं माझ्यावर प्रेम करतेस ना त्यापेक्षा थोडं जास्त. अगं, असं प्रेम मोजता येतं का गिरीजा? शांत हो, नको रडू, शांत हो. नाही रडणार मी. गुड गर्ल. बरं, आता मला खरं खरं सांगशील? मी तुझ्याशी नेहमी सगळं खरंच बोलते. जेलमध्ये काय झालं होतं गिरिजा? प्लीज त्याच्याबद्दल विचारू नकोस मला. गिरिजा, मला सांग काय झालं होतं ते. हे बघ, काही चुकीचं घडलं असेल ना तर आपण कंप्लेंट करूयात. विक्रांत, मला नाही बोलायचंय त्याबद्दल. प्लीज, मला नाही बोलायचंय. माझी शपथ आहे तुला. सांग काय झालं होतं. विक्रांत, अरे का करतोयस असं? कारण माझ्या गिरिजाला कुठलाही त्रास झालेला मला सहन नाही होणार. सांग मला, सांग गिरिजा. जेलमध्ये वाजता छान येतंय ग. हे बघा, प्लीज माझा डबा मला परत द्या, मला जेवायचं. अगं थांब ग, आम्हाला पण टेस्ट करू दे की. हो, हे बघ, घरून डब्बा आलेला नाहीये. जेव्हा येईल तेव्हा बघू. ओ मॅडम, तुम्ही काय बोलताय? तुम्ही ताईला खोटं का सांगताय? मी तुम्हाला आत्ताच मगाशी डबा दिला ना. तुम्हीच म्हणाला की आम्ही देऊ तिला. ए, तुम्हाला नको शिकूस हा. तुम्ही एक काम करा, तुम्ही इन्स्पेक्टर साहेबांना बोलवा, मला त्यांच्याशी बोलायचं. ए, माझ्याशी बोल ना. त्यांच्याशी काय, साहेब कशाला हवेत तुला? शांत, रडू नको, शांत. आता याचं काय करायचं ना ते मी बघतो. या सगळ्या गोष्टी आपल्याला वकिलांच्या कानावर घालाव्या लागणार आहेत. पण या सगळ्याचा तू स्ट्रेस घ्यायचा नाही. मग काय करू विक्रांत? सतत डोळ्यासमोर तेच सगळं येतं रे. तेच विचार मनात येतात, सगळं आठवतं. गिरिजा, थोडासा वेळ जाऊ दे. जसा वेळ जाईल तसं सगळं बरं होईल. तू असं का नाही करत? हॉस्पिटल जॉईन कर. कामात असशील तर हे सगळे विचार तुझ्या डोक्यात नाही येणार. मी तोच विचार करत होते. उद्यापासून हॉस्पिटल जॉईन करेन म्हणते. ये होई ना बात. विक्रांत, काय? या सगळ्यामुळे तुझं कामाकडे दुर्लक्ष झालंय ना? फार काही नाही. म्हणजे राजा आहेच ना, तो सगळं सांभाळतोय. तरी आता मी आलाय ना, आता तू पूर्णपैकी तुझ्या कामाकडे लक्ष दे. असं कसं करणार मी गिरिजा? माझ्यासाठी तू महत्वाची आहेस. हे बघ, जोपर्यंत ही केस संपत नाही ना तोपर्यंत ही तारेवरची कसरत चालूच राहील. पण काम गिरिजा, मी काम कोणासाठी करतोय? आपल्यासाठी करतोय ना, तुझ्यासाठी करतोय ना. मग
कामापेक्षा पण तू महत्वाची आहेस माझ्यासाठी. आणि हे बघ, जोपर्यंत केस संपत नाही तोपर्यंत तू माझी प्रायोरिटी आहेस. बरं ठीक आहे, चालेल, मी कामाकडे लक्ष देईन. ओके ठीक आहे. चल, उशीर झालाय, मी निघतो आता. म्हटलं बाहेरपर्यंत सोडते. चल. आई, काय करायचं? बँकेत किती पैसे आहेत बघायला पाहिजे. भाऊ, तुम्हाला वेळ मिळाला की बँकेत जाऊन जरा बघून येता का? बघतो. बघ तू, पण तिकडे पण जास्त पैसे असतील असं नाही वाटत मला. आई, माझ्याकडे ना जास्त नाहीयेत, पण थोडे पैसे साठवलेले आहेत. आई येतो मी. निघालास? हा. सावकाश जा. हा, हो, वहिनी येतो. चल. हे बघा, माझ्याकडे पण थोडेसे साठवलेले पैसे आहेत. आई, माझ्याकडे सोन्याच्या 2 बांगड्या आहेत, त्या गहाण ठेवू आणि बघू किती पैसे जमतात. मी काय म्हणतो, आपण सगळ्यांचे पैसे एकत्र करूया, म्हणजे कळेल की किती रक्कम जमा होती. हा, चालेल. काय चाललंय तुमचं? बांगड्या का गहाण ठेवायचे? कशासाठी हवेत पैसे? काय विचारतीये मी? बाय गो, आतापर्यंत विक्रांतनेच सगळा खर्च केला. आपण आपल्या बाजूने काहीच केलं नाही. म्हणून आम्ही पैसे किती जमा करता येतील याबद्दल बोलतोय. म्हणजे जमेल तेवढे आपण विक्रांतला परत करू शकतो. हो ताई, केस अजून सुरू आहे, किती पैसे लागतील सांगता येत नाही. म्हणून आम्ही असा विचार करत होतो की वेळ आली की आपली माणसं कळतात, हे खरंय. तुम्ही माझी माणसं आहात. किती जीव लावता मला. आई, भाग्य लागतं असं कुटुंब मिळायला. अगं ताई, असं काय करतेस तू? आमच्यासाठी किती काय काय केलंय आजपर्यंत. आम्ही तुझ्यासाठी एवढंही करू शकत नाही का? आणि ताई, तू नको टेन्शन घेऊस, फक्त आमच्या सोबत राहा. तुझ्यासाठी जमेल तेवढं करू आम्ही. गौरव, खरंच याची काही गरज नाहीये. असं कसं बोलते बाय? विक्रांतला थोडे तरी पैसे परत करायला पाहिजे ना. हा, द्यायलाच हवे, पण तुम्ही नका काळजी करू. माझ्याकडे साठवलेले थोडेसे पैसे आहेत, ते देईन मी. अगं पण ताई, गौरव, तुमचे पैसे तुमच्या शिक्षणासाठी असू दे. कदाचित पुढे माझ्याकडे असतील नसतील, तेव्हा वापरता येतील ते. आणि वहिनी, अगं ते तुझं स्त्रीधन आहे, जपून ठेवते.
आणि काय गाई, तू काय यांच्या बोलण्यात येतेस? तुझे पैसे तुझ्यासाठी ठेव. बाय अगो, पण तू कुठून आणणार पैसे? कुठून आणणार काय आई? नोकरी करते मी करेन मॅनेज. नको काळजी करूस तू. विक्रांतला देईन मी पैसे परत. ताई, तुम्ही ह्या सगळ्यातून लवकरात लवकर बाहेर पडावं एवढीच आमची इच्छा आहे. हो ताई. आणि आम्हाला आमची आधीची गिरिजाताई हवी आहे. ताई, तू टेन्शन नको घेऊस. आम्ही तुला काहीही होऊ देणार नाही. विक्रांत, सॉरी. सॉरी का म्हणतेस गिरिजा? तुला खूप ऐकून घ्यावं लागलं ना माझ्यामुळे. असं काही झालेलं नाहीये. किती सहन करतोयस तू माझ्यामुळे. जेलमध्ये काय झालं होतं गिरिजा? प्लीज त्याच्याबद्दल विचारू नकोस मला. माझी शपथ आहे तुला. सांग काय झालं होतं? जेलमध्ये अरे आलास तू? मी पाणी आणते, थांब. काय झालंय? गिरिजा आली आहे ना घरी? बरी आहे ना ती? म्हटलं तर आहे, म्हटलं तर नाही. जे काय घडलंय त्याचा खूप धक्का बसलाय तिला. या सगळ्यातून बाहेर पडायला वेळ लागेल तिला. ऑफकोर्स वेळ तर लागणारच ना. जे काही झालंय ते साधं सुद्धा नव्हतं. आता आपण तिला ना स्ट्रेस फ्री केलं पाहिजे. बरोबर आहे तुझं काव्या, पण या जगात ना काही माणसं अशी असतात, जसा तिचा रमाकांत काका घरी आला होता. तिला असं काहीतरी बोलत होता ना, जेणेकरून ती ट्रिगर व्हावी. मी थांबवलो त्याला. त्या क्षणी मला कळलं या कुटुंबाची आपल्यालाच काळजी घ्यावी लागणार आहे. साधी माणसं आहेत गती, कुणाच्या आल्या गेल्यात नाही. पण त्यांच्याच वाट्याला हे सगळं काय येतं मला कळत नाही. हे बघ विक्रांत, जे झालं ते झालं. आता तू आहेस ना त्यांच्या बरोबर. तू काय, इनफॅक्ट आम्ही सगळेच आहोत. आपण सांभाळून घेऊ त्यांना. पण तू स्पेशली गिरिजाकडे लक्ष दे. ती तुझ्या व्यतिरिक्त कोणाकडेच मन मोकळं नाही करणार. बरोबर आहे तुझं. चला, एक बरं झालं, गिरिजाच्या निमित्ताने का होईना दोघं एकमेकांशी बोलतायत. आता फक्त जिच्याबद्दल हे बोलतायत त्या गिरिजाला यांच्यामधून बाजूला केलं की माझं काम झालं.
आता कोणाचा फोन ह्या बाईक ना माझ्याशिवाय चेनच पडणार नाही शिल्लक ना. बघूया तरी काय म्हणता. हा बोला, आज काय विशेष? विशेष गोष्टी तुमच्याकडे असतात. माझ्याकडे? माझ्याकडे का? हो, तुम्ही गेला होता ना गिरीजाकडे. इले इले भेटा दिले गिरिजा. एवढा सुनवलंय म्हणून सांगते तुमका. त्याचं चेहरो एवढंस झालो बघू गयो होतो तुम्ही चिरला का ना. वा 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 वा, छान केलं. नाही नाही, मी माझो परफॉर्मन्स चोख दिलो ना. आता तुमची बारी चिरला का ना. अगदी उद्याच जाऊन गिरीजाला भेटते आणि तिचं जगणं मुश्किल करते, जसं तुम्ही केलं तसं. नाही नाही, तुमका असं करून चालायचं नाही. म्हणजे तुम्ही तोंडात साखर ठेवून त्याच्याबरोबर बोला भया शिल्लक आहे ना. शी बाबा, तुम्ही ना सगळा उत्साहच घालवलात माझा. असं नाही हो, मी सांगते तसं करा. तुमका गोड बोलन गिरिजाचो काटो काढूचो शिरला का ना. हो हो, सॉरी सॉरी, विसरलेस मी. चालेल, आता ठेवू का फोन? हा ठेवा ठेवा, हा ठेवा. गिरिजा मयक